हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यांची उत्तरं आपण कशी शोधायची यासंबंधी आपण काही प्रश्न बघत असतो. MCQ स्वरूपामधले प्रश्न उत्तरांचा सराव आपण दररोज घेतो. तुम्ही आता सध्याचा जर ट्रेंड बघितला तर व्होकॅब्लरीला जास्त महत्त्व आहे असं आपल्याला वाटतं, पण व्होकॅब्लरी इतकी वास्ट आहे की तुम्हाला ग्रामर शिकणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ग्रामरचे काही ठराविक रूल्स असतात, त्या पलीकडे काही इंग्लिश ग्रामर जात नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात. तुमच्यासाठी एकूण एक मार्क महत्त्वाचा आहे, एकूण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे एखादा विषय ऑप्शनलला टाकून तुम्ही बाकीचे प्रश्न सोडवू शकत नाही. तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर मग तुम्हाला त्या परीक्षेची जी मागणी आहे त्यानुसार सगळा सिलेबस कव्हर करावा लागेल आणि मगच तुम्ही तुमच्या यशाची अपेक्षा करू शकता. त्यामुळे आपण ग्रामरसुद्धा करूयात आणि व्होकॅब्लरीसुद्धा करूयात. काही विद्यार्थी अगदी पहिल्यापासून ही सिरीज फॉलो करायला सुरुवात करत आहेत. त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान काम करत आहात तुम्ही. फक्त एक स्पेशल नोटबुक करून ठेवा आणि तुम्हाला दररोज इंग्लिशचा अभ्यास होणार याची खात्री ठेवा. आपण आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तुम्ही जर ग्रामर सेंटरला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर तुमच्यासाठी सांगते, ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे. आपण पहिल्यांदा या टेलिग्राम चॅनलवरती काही प्रश्न पोस्ट करायला सुरुवात केली होती. सर्व MCQ स्वरूपातले प्रश्न इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि नंतर काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या चॅनलवरती जे प्रश्न पोस्ट केलेले आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे म्हटल्यामुळे आपण नंतर यूट्यूबवरती चॅनल सुरू केलेला आहे आणि तो आपला डेली एक्सप्लेनेशन सिरीजचा चॅनल आहे. यामध्ये आपण टेलिग्रामचे जे काही प्रश्न आहेत ते तर बघतच आहोत, पण लवकरच आपण आपल्या ग्रामर सेंटरच्या चॅनलवर आता आपण ग्रामरसुद्धा बघणार आहे, व्होकॅब्लरीसुद्धा बघणार आहे आणि काही प्रश्नांचे PYQ सुद्धा सोडवणार आहे. त्यामुळे तुमचा इंग्लिशचा सराव होण्यासाठी तुम्हाला हा चॅनल खूप बेनिफिशियल होईल. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करताना दररोज एक होमवर्क क्वेश्चन दिलेला असतो, पहिल्यांदा त्याचा आन्सर बघतो आणि मग लेक्चरला सुरुवात करतो. आजही आपण तसंच करूयात. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. क्वेश्चन काय आहे ते वाचूयात. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड. आपल्याला फक्त स्पेलिंग चेक करायचं आहे. दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे. आपला शब्द काय आहे? लेफ्टनंट जनरल. आणि तुम्ही जर बघितलं तर सर्व स्पेलिंगमध्ये हा ऑप्शन C आहे तो सगळ्यात योग्य आहे. लेफ्टनंट जनरलचं स्पेलिंग हे असं असतं. तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनसाठी फक्त एकच ऑप्शन होता हा. याचा अर्थ असतो जर्नल आणि आपल्याला मात्र म्हणायचं आहे जनरल. त्यामुळे तुम्हाला काही स्पेलिंग्स पाठच करावे लागतील आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याकडे आहे. होमवर्क क्वेश्चनमध्ये दिलेला जो क्वेश्चन आहे त्यात करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन C. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण 131 to 135 असे 5 प्रश्न बघणार आहोत. मी मगाशी म्हटले तसं आपण ग्रामरच नाही बघत तर आपल्या चॅनलवरती आपण व्होकॅब्लरीचे सुद्धा प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि जर तुम्ही टेलिग्रामला व्हिजिट केलीत तर तुमच्यासाठी भरपूर प्रश्न अवेलेबल होतील. सध्या 310च्या आसपास प्रश्न आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, फाइंड द इडम इन द सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यात आपल्याला फक्त इडम कोणती आहे ती शोधायची आहे. ओके, इडम्स म्हणजे काय? इडम्स म्हणजे म्हणी. आपण म्हणी आणि वाक्प्रचार हा शब्द मराठीत ऐकलेला असतो, तर आपण काय म्हणतो? इडम्स अँड फ्रेजेस. काही असे शब्दसमूह असतात की जे आपल्याला वाक्य अलंकारिक करण्यासाठी किंवा आपली भाषा जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपण ते शब्द वापरत असतो. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सेंटेन्स दिलेला आहे पहिल्यांदा ते बघूयात. इवन आफ्टर द सेंटर promulgated an ordinance on May 19th, the AAP government dug in its heels over the reinstatement of a vigilance officer. हे जे सेंटेन्स आहे हे मी डायरेक्ट न्यूजपेपरमधून उचललेलं आहे आणि त्यावरच मी प्रश्न विचारलेला होता. मी आधीही तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की न्यूजपेपर रिडिंग तुमचं जर डेली असेल तर तुमचा इनडिरेक्टली करंट अफेअर्सचा सुद्धा अभ्यास होतो, जगात कुठे काय चाललंय हेही समजतं आणि तुम्हाला काही इंग्लिशचे नियम जे आहेत ते सुद्धा तिथे समजून जातात. यामध्ये आपण व्होकॅब्लरीचा पार्ट बघत आहोत. इथे म्हटलेलं आहे की आपल्याला फक्त इडम आणि फ्रेज शोधायची आहे. आपल्याला फक्त वाक्यामध्ये दिलेली म्हण ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचे ऑप्शन्स बनवताना मी काही वाक्य जे दिलेलं आहे ते स्प्लिट केलेलं आहे. फक्त ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे प्रॉम्युलगेटेड अँड ऑर्डिनन्स. दुसरं ऑप्शन आहे द आप गव्हर्नमेंट. तिसरं आहे डग इन इट्स हिल्स आणि चौथा ऑप्शन आहे विजिलन्स ऑफिशियल. आता यामध्ये तुम्हाला फक्त म्हण शोधायची आहे. क्लिअरली ऑप्शन्स वाचल्यानंतर कळतं की हा जो शब्द आहे डग इन इट्स हिल्स हा आपला ऑप्शन असेल. आपण हा शब्द
ॲज अन आन्सर ऑप्शन सिलेक्ट करणार आहे, पण आपल्याला याचा अर्थ काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. या शब्दाचं मिनिंग बघायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. हे वाक्य पास्ट टेन्समध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आपण डग इन असा हा शब्द वापरलेला आहे. ॲक्च्युली म्हण काय असते? डिग इन इट्स हिल्स, किंवा मग आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात देअर हिल्स. आणि या म्हणीचा अर्थ काय आहे? तर एखादी व्यक्ती जर हट्टीपणा करत असेल तर आपण त्यासाठी वापरू शकतो डिग इन इट्स हिल्स, किंवा जो काही आपला कर्ता असेल त्यानुसार आपण इथे प्रोनाऊन वापरणार. इथे आपल्याला म्हणायचं आहे की सेंटरनी एक ऑर्डिनन्स जाहीर केलं होतं, तरीसुद्धा आप गव्हर्नमेंटनी, आम आदमी पार्टीचे जे सरकार आहे त्यांनी काय केलं की विजिलन्स ऑफिसर जे होते त्यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी हट्ट धरला किंवा त्यावरती ते ठाम राहिले. ज्यावेळेस आपण डिग इन इट्स हिल म्हणतो यावेळेस अर्थ असतो की ठाम राहणे किंवा हट्टीपणा करणे, हटवादीपणा करणे, अडमुठेपणा करणे, अशा अर्थाने सुद्धा आपण डिग इन इट्स हिल्स म्हणू शकतो. तुम्हाला जर ही गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर आपण एक हिंट बघूयात. डिग म्हणजे काय? खणणे. आणि एखादी गोष्ट खणणे किंवा मग आपण खोदून त्याच्यात आपले पाय रुतवून घेतलेले आहेत अशा अर्थाने, म्हणजे आपण आता अजिबातच हलणार नाही. अशा वेळेस तुम्ही ही हिंट वापरून डिग इन इट्स हिल्स हे लक्षात ठेवू शकता. आणि या फ्रेजचा शब्दशः अर्थ काय असतं? अडमुठेपणा करणे. ओके, अडमुठेपणा करणे. आता आपल्याला उत्तर तर ऑलरेडी माहिती होतं, ऑप्शन्स वाचल्यावर क्लिअरली कळत होतं की ही एकच म्हण आहे, तरीही आपण याचा अर्थसुद्धा बघितलेला आहे. प्रश्नाचं उत्तर लिहून घेऊयात. क्वेश्चन नंबर 131चा आन्सर आहे ऑप्शन सी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 132 मध्ये विचारलेला आहे फाइंड सिनॉनिम फॉर प्रॉम्युलगेटेड. आत्ता जस्ट आपण हा शब्द बघितलेला आहे, त्यात आपण काय बघितलं होतं? प्रॉम्युलगेटेड, एक ऑर्डिनन्स प्रॉम्युलगेट केलं गेलं होतं. म्हणजेच काय? एक ऑर्डिनन्स जाहीर केलं होतं. आणि इथे जर जाहीर या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम शोधायचा असेल तर आपण ऑप्शन्समध्ये पब्लिसाइज्ड हा शब्द एक बघू शकतो. बाकीच्या ऑप्शन्समध्ये काही सिमिलर दिलेलं आहे का ते आधी बघूयात. ऑप्शन बी मध्ये आहे प्रायोरिटाइज्ड, ऑप्शन सी आहे रिस्ट्रिक्टेड आणि ऑप्शन डी आहे कॅल्क्युलेटेड. आपण या बाकी शब्दांचे पण अर्थ बघूयात. प्रायोरिटाइज्ड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण पसंतीक्रम देतो, त्याला आपण म्हणू शकतो. रिस्ट्रिक्टेड हा शब्द जो आहे याला आपण म्हणतो की बंधनं घालणं किंवा मर्यादा घालणं. आणि कॅल्क्युलेटेड म्हणजे काय? मोजून मापून एखादी गोष्ट करणं. ओके, त्यामुळे आपल्याला ह्या तिन्हीमध्ये जाहीर करणे हा आपला अर्थ निघत नाहीये. आणि आपल्याला सिनॉनिम कशासाठी विचारलेला आहे? प्रॉम्युलगेटेड. आणि यासाठी आपण पब्लिसाइज्ड म्हणजे जाहीर केलं गेलं, लोकांसमोर ती गोष्ट सादर केली, लोकार्पण झालं, या अर्थाने आपण हा शब्द वापरू शकतो. म्हणून आपल्या 132 या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? ऑप्शन ए. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 133 मध्ये विचारलेला आहे फाइंड सिनॉनिम फॉर रिइन्स्टेटमेंट. आपण ॲक्च्युली आधीच्या काही लेक्चर्समध्ये रिइन्स्टेटमेंट हा शब्द बघितलेला होता. आपण त्याला काय म्हटलं होतं? पुनर्नियुक्ती. ओके, पुनर्नियुक्ती म्हणजे काय? एखाद्याच्या पदासाठी आपण एखाद्याला काढलं होतं आणि परत एकदा आता आपण त्यांची नियुक्ती करत आहोत त्याच पदावरती. तुम्ही जर मिस्टर राजशेखर आणि दिल्ली गव्हर्नमेंट यांच्याबद्दल न्यूज वाचल्या असतील, ऐकल्या असतील, तर तुम्हाला हे सर्व प्रकरण काय आहे हे लक्षात येईल. आपण फक्त इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करतोय, आपण फक्त रूल्स आणि वोकॅब्युलरी बघणार. इथे आपण म्हणत आहोत रिइन्स्टेटमेंट यासाठी सिनॉनिम काय आहे. आपण ॲडजर्नमेंट हा शब्द ऐकलेला असतो, तहकूब करणे. सस्पेन्शन म्हणजे निलंबन करणे. रिस्टोरेशन म्हणजे परत एकदा त्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट ठेवणे. आणि इंटरप्शन म्हणजे व्यत्यय. तुम्हाला जर मराठी शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे असतील तर आपण बघूयात पटकन. इथे आहे तहकूब. आपण सेशन्स तहकूब करतो. लोकसभेची, पार्लमेंटची काही जी सेशन्स असतात, सत्र असतात, ती ॲडजर्न केली जातात, त्यांना काय म्हणतो आपण? तहकूब. सस्पेन्शन म्हणजे निलंबन. रिस्टोरेशन म्हणजे काय? पुनर्स्थापना. आपण एखादी गोष्ट परत एकदा स्थापित करतो. आणि इंटरप्शन म्हणजे व्यत्यय. आपण फक्त या शब्दांचे अर्थ लिहून घेण्यासाठी परत एकदा या सगळ्यांचे अर्थ बघितले. आणि जर आपण सर्वांचे अर्थ माहिती करून घेतले आहेत तर आपल्याला रिइन्स्टेटमेंट म्हणजेच पुनर्नियुक्ती या अर्थाने फक्त रिस्टोरेशन हा एकच शब्द मिळतो. म्हणून आपण क्वेश्चन नंबर 133चा आन्सर काय घेणार आहे? ऑप्शन सी. आता आपण पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. क्वेश्चन नंबर 134 मध्ये विचारलेला आहे फाइंड द करेक्ट सेंटेन्स. खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्यातलं आपल्याला बरोबर वाक्य ओळखायचं आहे. तुम्ही हे कीवर्ड्स विसरू नका.
आपल्याला ज्या वेळेस प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळी काय शोधायचं आहे हे कळण्यासाठी हे कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ऑप्शन्स वाचूयात. सन राईज इन द ईस्ट. ऑप्शन बी आहे सनराईज इन ईस्ट. ऑप्शन सी मध्ये आहे द सन रायझेस इन ईस्ट आणि ऑप्शन डी मध्ये आहे द सन रायझेस इन द ईस्ट. या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघताना आपण दोन गोष्टी बघणार आहे. पहिली गोष्ट जी आहे ती आर्टिकलच्या संदर्भात बघूयात. आर्टिकल्स वाक्यामध्ये आपण आर्टिकल ए, ॲन किंवा द चा वापर करत असतो. हे जे पहिले दोन आहेत यांना आपण इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणतो. कोणत्याही नाऊनच्या आधी आपण आर्टिकल वापरतो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर द हे आर्टिकल आहे ते असतं डेफिनेट आर्टिकल. ओके, आपण काही गोष्टींमध्ये नाऊनच्या आधी आर्टिकल्स वापरतो, एक्सेप्शन ॲडजेक्टिव्ह जर नाऊनच्या आधी असेल तर. ॲक्च्युली आर्टिकल्सचे जे काही नियम आहेत ते आपण डिटेलमध्ये नंतर काही व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. सध्या आपण फक्त आर्टिकल द चा वापर कसा करतात तो एक रूल बघून घेऊयात. इथे आपण म्हणत आहोत द सन रायझेस इन ईस्ट. इथे तुम्ही लक्षात घेतलं तर सन आणि ईस्ट हे दोन असे शब्द आहेत की जगात एकच गोष्ट असते. आपल्यासाठी आपल्या सूर्यमालेमध्ये एकच सूर्य आहे. आपल्यासाठी आपली सूर्यमाला हेच आपलं जग आहे. आणि आपण ज्यावेळेस अशा एखाद्या युनिक गोष्टीबद्दल बोलतो, एकमेव द्वितीय गोष्टीबद्दल बोलतो, त्या गोष्टीचा उच्चार करत असताना, उल्लेख करत असताना आपण आर्टिकल द चा वापर कंपल्सरी करतो. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अशा गोष्टी ज्या एकमेव द्वितीय आहेत. आणि ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. दुसरा नियम असा सांगतो आर्टिकल्सचा की आपण दिशा असते, दिशेच्या नावाच्या आधी आपण आर्टिकलचा वापर करतो आणि शक्यतो आर्टिकल द हे वापरलं जातं. ओके, आता हा पहिला नियम आपण आर्टिकल संबंधी बघून घेतला. आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायची आहे ती म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. काही युनिव्हर्सल ट्रूथ असतात. म्हणजे काय? युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्य. त्या गोष्टी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच वापरतो. कधीही तुम्ही कोणतीही युनिव्हर्सल ट्रूथबद्दल, वैश्विक सत्याबद्दलची गोष्ट सांगत असाल तर तुम्हाला कोणता टेन्स वापरायचा असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, या दोन गोष्टी तुम्हाला जर नीट समजल्या असतील तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजेल. आपण काय म्हणत आहोत? सूर्य पूर्वेकडे उगवतो. सन ही आपल्यासाठी एक युनिक गोष्ट आहे, त्यामुळे आपण आर्टिकल द वापरणार. हे आपण पहिल्या नियमामध्ये बघितलं. ओके, त्यामुळे आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी, ज्यात आपण आर्टिकल द वापरलेलं आहे. आपण दुसऱ्या रूलमध्ये काय बघितलं? ईस्ट ही एक दिशा आहे आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा होता. फक्त आर्टिकलचे हे दोन नियम बघून सुद्धा आपल्याला ऑप्शन डी हे आपलं आन्सर मिळतं. पण तरीसुद्धा आपण बघूयात युनिव्हर्सल ट्रूथ हे कशा अर्थाने सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेलं आहे. आपल्यासाठी सन हा कर्ता आहे आणि त्यानंतर आपण राईज ह्या व्हर्बला एस प्रत्यय लावलेला आहे आणि मग आपण रायझेस हा शब्द बनवला आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्यात वापरलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं सगळ्यात योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन डी. आता आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय आहे ते बघूयात. क्वेश्चन नंबर 135 परत एकदा वोकॅब्युलरीचा आहे. इथे विचारलेला आहे फाइंड मीनिंग ऑफ एलिजिबल. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यात हा शब्द वापरला गेला आहे. आपण सेंटेन्स वाचूयात. द कॅशियर refused to cash my check because she could not understand the check writer's eligible signature. ओके, चेक रायटर्स असा हा शब्द आहे आणि तो आपल्याला इथे दिलेला आहे की त्याच्यावरती एक सिग्नेचर होती जी एलिजिबल होती. एलिजिबल या शब्दाचा अर्थ आपल्याला इल्लीगल असा वाटू शकतो, कारण आपण बँक आणि चेक या सगळ्यांबद्दल बोलत आहोत. मुद्दामच हा प्रश्न दिलेला होता. आपण एलिजिबल या शब्दाचा अर्थ जर बघितला तर ते असतं कॅन नॉट बी रेड. कॅन नॉट बी रेड, वाचता न येण्यासारखं. आणि या अर्थाने आपल्याला ऑप्शन कोणते आहेत ते बघावे लागतील. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे अनरीडेबल, ऑप्शन बी आहे कन्फ्युजन, ऑप्शन सी आहे रॉंग आणि ऑप्शन डी आहे इल्लीगल. मी मगाशी म्हटलं तसं आपण हे सगळं काही कॅश, बँक, चेक याबद्दल बोलत आहे, त्यामुळे आपल्याला इल्लीगल हा शब्द वाटू शकतो आणि अर्थातच हा मिळता जुळता सुद्धा दिसतो. त्यामुळे कन्फ्युजनमध्ये जाऊ नका. या शब्दाचा अर्थ जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. एखादी गोष्ट वाचता न येण्यासारखी म्हणजेच काय? अनरीडेबल. आणि म्हणून आपण 135चं उत्तर ऑप्शन ए असं सिलेक्ट करणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 135चा आन्सर आहे ऑप्शन ए. आपला आता आजच्या लेक्चरचा होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात.
मग अशी आपण आर्टिकल्सबद्दल बघितलं होतं आणि आजच्या लेक्चरच्या बेसिसवरच तुम्हाला आर्टिकलचा कोणता नियम इथे वापरायला पाहिजे हे या वाक्यामध्ये बघायचं आहे. क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर आर्टिकल. सेंटेन्स काय आहेत ते वाचूयात. वी रिसीव्ह डायरेक्ट सनरेज ऑन डॅश इक्वेटर. यामध्ये तुम्हाला आर्टिकल ए वापरायचं आहे, ॲन वापरायचं की द वापरायचं किंवा कोणत्याही आर्टिकलची गरज नाहीये हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या या सेशन्समध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहात, प्रश्नांची उत्तरं देत आहात, त्यावरून तुमचा अभ्यास चांगला चालू आहे हे कळतं. पण आपल्याला भरपूर तयारी करावी लागेल, कारण इंग्लिशबरोबरच आपल्याला बाकीचे विषयसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणताही विषय ऑप्शनलला नाही टाकायचा हे लक्षातच ठेवा. आपण आता उद्या परत एकदा इंग्लिश ग्रामरचं एक नवीन लेक्चर घेऊन येऊयात. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.